म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या मनाचा हळवा कोपरा झालेला आहे। आपल्या खात्यात या महिन्याचे 1,500 रुपये जमा झाले की नाही हे बघण्यासाठी थेट बँकेत जाऊन धडकणाऱ्या आया बहिणी पाहिल्या की खरंच डिजिटल भारतात प्रवेश केल्यासारखं वाटतं। पण आता महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या काळजात धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे आणि ती म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणींना महिन्याला फक्त 500 रुपयेच मिळणार असल्याचा दावा करण्यात येतोय। तर दुसरं म्हणजे पहिल्यांदा 10 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज जसे बाद करण्यात आले तसे वेगवेगळे निकष लावून आता आणखी 50 लाख लाडक्या बहिणींना या योजनेपासून तोडण्याचा मनसुबा राज्य सरकार आखत असल्याचा दावा करण्यात येतोय। आता हे नेमका प्रकार काय थोडक्यात जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय सहभागी। तर मंडळी, महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जाणारी लाडकी बहीण एक महत्त्वाची योजना आहे। या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। परंतु सध्या या योजनेबाबत काही सकारात्मक आणि काही नकारात्मक बातम्या समोर येत आहेत। त्यातल्या त्यात दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत, एक म्हणजे चांगली आणि एक वाईट। तर आता महिलांनो, लाडकी बहीण योजनेबद्दल चांगली बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता निधी मंजूर झाला असून हप्त्याची रक्कम ही 2100 रुपये होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आता मोठा फायदा होणार आहे। आणि वाईट बातमी म्हणजे पडताळणीमुळे लाखो अर्ज बाद होत असून काही महिलांचे त्यामुळे आता हप्ते थांबले आहेत, ज्यामुळे त्यांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागतोय। मंडळी, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एप्रिल 2025 चा हप्ता लवकरच मिळणार आहे। राज्यमंत्री छगन भुजबळ यांनी या बाबतीत असं सांगितलंय की हप्त्याची रक्कम 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल। यावेळी भुजबळ म्हणाले की अक्षय तृतीयेला हप्ता देणार असं सांगितलंय ना, तर तो नक्की मिळेल। सरकारचे पैसे कुठे जाणार नाहीत। ते पुढे म्हणाले की संजय गांधी निराधार योजना आणि शिवभोजन योजनेप्रमाणे या योजनेतही काही वेळा 1-2 महिन्यांचा विलंब होऊ शकतो, परंतु लाडकी बहीण योजनेचा हप्ता एवढा उशिरा मिळणार नाही। त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी नुकतीच 3,790 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, ज्यामुळे एप्रिल 2025 चा हप्ता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी याबाबतीत सांगितलं की पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व पात्र महिलांना नियमित हप्ते मिळतील। याशिवाय सरकारनं विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या आश्वासनानुसार लवकरच हप्त्याची रक्कम 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। यामुळे राज्यातील महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल। अर्ज पडताळणी पूर्ण झालेल्या आणि नवीन पात्र ठरलेल्या महिलांनाही लवकरच मागील हप्त्यांसोबत लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। पण मंडळी, लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेमुळे अनेक महिलांचं मात्र टेन्शन वाढलं आहे। आतापर्यंत यामध्ये सुमारे 9 लाख महिलांचे अर्ज निकष पूर्ण न केल्यानं बाद करण्यात आले आहेत, तर यामध्ये आणखी 50 लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे। यामध्ये 4 चाकी वाहन मालकी असलेल्या, महाराष्ट्राच्या रहिवासी नसलेल्या आणि बोगस कागदपत्र सादर करणाऱ्या महिलांचा समावेश आहे। काही महिलांना गेल्या 2 महिन्यांपासून हप्ते मिळालेले नाहीत, कारण त्यांचे अर्ज आधीच बाद झाले आहेत। पडताळणी प्रक्रिया 5 टप्प्यात सुरू असून कुटुंबाच्या उत्पन्नाची तपासणी अद्याप बाकी आहे। यामुळे अनेक पात्र महिलांनाही हप्त्यांसाठी वाट पाहावी लागत आहे। या कठोर पडताळणीमुळे काही महिलांचा योजनेतील विश्वास आता डळमळीत झालाय आणि त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय असं बोललं जात आहे। बरं, फक्त एवढंच नाही, या योजनेतील 8 लाख लाभार्थ्यांचा यापुढे मासिक हप्ता 1,500 रुपयांवरून 500 रुपयांवर कमी करण्यात आला आहे, कारण या 8 लाख महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आधीच 1,000 रुपये मिळवत आहेत। त्यामुळे राज्यातील तब्बल 8 लाख लाडक्या बहिणींना आता यापुढे प्रत्येक महिन्याला फक्त 500 रुपयेच मिळणार आहेत। म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या नियमानुसार लाभार्थ्यांना इतर सरकारी योजनांचा लाभ मिळू शकतो, पण प्रत्येक महिन्याचा लाभ हा 1,500 रुपयांपेक्षा जास्त नसावा। पण एकूणच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची कसून तपासणी सुरू केली आहे। फक्त पात्र महिलांनाच लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळावा, त्यासाठी सरकारकडून पुन्हा तपासणी केली जात आहे। ऑक्टोबर 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते। तपासणीनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी होऊन 2.52 कोटींवर आली। फेब्रुवारी आणि मार्च 2025 मध्ये 2.46 कोटी
लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. सध्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या अर्जांची तपासणी सुरू आहे. सर्व पात्र अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांच्या खात्यात हप्ता जमा केला जाईल, असं माध्यमातून आलेल्या बातम्यांमधून समजतंय. याच मुद्द्यावरून बोलताना संजय राऊत म्हणाले की ज्या लाडक्या बहिणींकडून 1,500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली त्याची किंमत आता 500 रुपये झाली आहे आणि पुढे ती शून्य होईल. राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आवडला तरी हे राज्य चालवणं आता आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही. तर मागील 3.5 वर्षांमध्ये राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली असून हे राज्य आता आर्थिक अराजकतेच्या खाईमध्ये सापडलं आहे. यामुळे अजित पवार देखील चिंतेनं ग्रासले आहेत, असं देखील संजय राऊत म्हणाले. तर यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर देखील हल्लाबोल केला. एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे तक्रार केली, अजित पवार आमच्या फायली मंजूर करत नाहीत आणि आम्हाला निधी देत नाहीत म्हणजे नेमका कोणाला, असा प्रश्न आम्हाला पडतोय. तुमच्यासोबत जे किती 5-25 आमदार आहेत ते सगळे गद्दार आहेत. ते फक्त पैसे आणि निधींसाठी तुमच्या सोबत आहेत. त्यांना फक्त राज्य लुटायचं आहे आणि या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का, असा सवाल राऊतांनी यावेळी बोलताना उपस्थित केला. पण लाडक्या बहिणींना आता फक्त 500 रुपये मिळणार अशी चर्चा होत असताना आता सरकारकडून राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना लाभ द्यायचा होता. आधी खूप गर्दी सरकारी कार्यालयात झाली असती. सुधारित शासन निर्णय काढला आणि त्यामुळे करोडो महिलांना त्याचा लाभ झाला. महिलांनी आम्हाला निवडून दिलं. कुठल्याही महिलेवर गुन्हा दाखल केलेला नाही, कुठल्याही महिलेकडून वसुली केलेली नाही, तरी विरोधक खोटा भ्रम पसरवत आहेत. त्यांचा हा प्रचार आहे. ज्या दिवशी शासन निर्णयात सुधारणा होईल, बदल होईल, तेव्हा ही बाब वेबसाईटवर येईल. तेव्हा या संबंधी प्रश्न विचारणं योग्य ठरेल, असं राज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले. कोणत्याही शासन निर्णयात बदल झालेला नाहीये, कोणत्याही अटी बदललेल्या नाहीयेत. नियमबाह्य ज्यांनी लाभ घेतलाय त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. श्रीमंत महिलांनी देखील लाभ घेतलाय. सरकारनं कोणावरही गुन्हा दाखल केला नाही, वसुली केली नाहीये. ज्यानुसार जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना पैसे मिळत राहतील, असं आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. याशिवाय सरकारनं लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचं जे आश्वासन दिलं होतं त्याबद्दलही आशिष जयस्वाल बोलले आहेत. सरकारच्या महसुली जमेमध्ये दरवर्षी वाढ होत असते. सरकारचं उत्पन्न दरवर्षी वाढतं. जेव्हा सरकारचं उत्पन्न वाढतं तेव्हा तरतूद वाढवली जाते. सरकारचं उत्पन्न वाढल्यानंतर नमो शेतकरी, संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्यानं निवडणुकीपूर्वी जी वचनं दिली होती त्याची पूर्तता करू, असं आशिष जयस्वाल म्हणाले आहेत. पण या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या नियम आणि अटी आणखी कठोर केल्या तर? विरोधक म्हणतात तसं खरंच ही योजना पुढे जाऊन बंद होऊ शकते का? तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.